श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी 2025ला महाशिवरात्री कधी आहे, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला असे काय घडते, असे काय या दिवसाचे महत्त्व आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे आणि महादेवाच्या सेवेमध्ये महाशिवरात्री अतिशय महत्त्वाची असते। हा सण माघ महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला येतो आणि या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात। हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते असं शास्त्र सांगतं। असं म्हणतात की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता। त्याचप्रमाणे या दिवसापासून भगवान शंकरांनी आपला संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला जो कोणीही भगवान शंकरांची भोलेनाथांची विधिवत पूजा करतो, त्यांचा अभिषेक करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। शिवाय या दिवशी जर का सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांचे सौभाग्य वाढतं अशी सुद्धा मान्यता आहे आणि म्हणूनच सर्व स्त्रिया महाशिवरात्री हे व्रत आनंदाने करतात। आणि यावर्षी 2025ला हे कधी आहे तर यंदा महाशिवरात्री माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच 26 फेब्रुवारीला आहे। ही तिथी 25 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि म्हणूनच महाशिवरात्री हे व्रत 26 फेब्रुवारीला आपल्याला करायचे आहे। महाशिवरात्रीची पूजाविधी असते तरी कशी, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी आणि या दिवशी दिवसभर उपवास करावा। या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी आणि त्याचप्रमाणे महादेवांची वाळूची पिंड बनवून सोबत माता पार्वतीची सुद्धा तुम्हाला तिथे प्रतिमा करायची आहे। नंदी त्याचप्रमाणे पार्वती मातेच्या 5 सख्या अशा तुम्हाला त्या रेतीपासनं वाळूपासनं बनवायचे आहे। त्यावर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे, धतुरा अर्पण करायचे आहे आणि वेगवेगळे पानंसुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे या दिवशी भगवान कार्तिकेय, भगवान गणेश, भगवान शिव, देवी पार्वती यांना चांगले नवीन वस्त्र अर्पण करायचे आहे आणि यांचीसुद्धा सेवा आराधना त्या दिवशी करायची आहे। आवर्जून विवाहित महिलांनी देवी पार्वतीला शृंगाराचे सामान म्हणजेच की देवीची ओटी तुम्हाला तिथे भरायची आहे, कळससुद्धा स्थापन करायचे आहे आणि या अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने महाशिवरात्रीचे व्रत तुम्हाला करायचे आहे आणि आपल्या मुखामध्ये अखंड ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप तुम्हाला दिवसभर त्या दिवशी करायचा आहे। अशा प्रकारे यावर्षी महाशिवरात्री ही तिथी कधी आहे, त्याचप्रमाणे या दिवसाचे महत्त्व काय, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।